नमस्कार मंडळी, थंडीचे दिवस आहे तर आज मी तुम्हाला स्वस्तात मस्त न काजू न बदाम फक्त 2 चमचे तुपात आयरनने भरपूर 101 फायदे देणारी अशी हेल्दी टेस्टी शक्तिवर्धक बर्फी बनवून दाखवणार आहे, जी तुमच्या इम्युनिटीला बूस्ट करेल आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवणार। तर चला वेळ न घालवता इम्युनिटीला बूस्ट करणारी शक्तिवर्धक पाक बनवूया। तर यासाठी मी इथे 1 वाटी म्हणजे 250 ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहे व 1 कप शेंगदाणे। तुम्ही वाटलंच तर शेंगदाणे न टाकता नुसतं तिळाने सुद्धा बनवू शकता, खूप चविष्ट आणि हेल्दी बनेल। व 1 वाटी गूळ, तर गुळाला बारीक करून घेतले आहे। तर सर्वात आधी आपण तीळ आणि शेंगदाण्याला भाजून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 1 वाटी तीळ आणि याला सतत हलवत राहत असून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं हलकेसे भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त डार्क भाजायचे नाही तर तीळ खायला कडवट लागतील, म्हणून गोल्डन होईपर्यंत हलकेसे भाजायचे आहे। तर 3 मिनिट झालेले आहे आणि तिळाचा रंगही चेंज झालेला आहे व सुगंधही खूप छान येत आहे। याचा अर्थ तीळ व्यवस्थित भाजले गेले आहे। आता गॅस बंद करूया आणि एका ताटात काढून घेऊयात। सध्या तीळ खूप गरम आहे तर पूर्णतः थंड करून घेऊयात। आता परत त्याच कढईमध्ये टाकूया 1 कप शेंगदाणे। तर शेंगदाण्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊयात। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। खरंच मंडळी, ही बर्फी खूप लवकर बनून तयार होते आणि आपल्या इम्युनिटीला बूस्ट करेल व 101 फायदे देणारी आहे। पहा, शेंगदाणेही व्यवस्थित भाजले गेले आहे। तर गॅस बंद करूया आणि यांनाही एका ताटात काढून घेऊयात। सध्या शेंगदाणे खूप गरम आहे तर शेंगदाण्याला पूर्ण थंड करून घेऊयात। नंतरच याचे छिलके काढायचे। तर याप्रमाणे आपण शेंगदाण्याचे असे पूर्ण छिलके काढून घेतले आहे आणि इकडे तीळही पूर्णतः थंड झालेले आहे। तर चला वेळ न घालवता पटकन आपण तीळ आणि शेंगदाण्याला ग्राइंड करून घेऊयात। तर सर्वात आधी आपण तिळाला मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्स मोडवर जाडसर ग्राइंड करून घेऊयात। आपल्याला मिक्सरला चालू बंद करूनच ग्राइंड करायचे आहे। जर आपण तिळाला खूप बारीक ग्राइंड केले तर तीळ ऑइल सोडून देणार आणि खायला चविष्ट लागणार नाही, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तर आपण तिळाला असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे। तर एका ताटामध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया आणि याचप्रमाणे शेंगदाण्यालाही जाडसर ग्राइंड करून घेऊया। तर आपण शेंगदाण्यालाही असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे। तर त्या ताटामध्ये काढून घेऊयात। आता बर्फीला सेट करण्यासाठी मी इथे ताट घेतला आहे। तर थोडंसं तेल लावून ताटाला ग्रीस करून घेऊयात, ज्यामुळे वडा व्यवस्थित डिमोल्ड होईल, ताटाला चिटकणार नाही। तर चला, आपला ताट ही रेडी आहे। तर पटकन पाक तयार करून घेऊयात। तर परत कढईमध्ये टाकूया 1 वाटी बारीक केलेला गूळ। आता यात टाकूया 2 ते 4 चम्मच पाणी, ज्यामुळे गूळ लवकर मेल्ट होईल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण गुळाला बारीक करून घेतले आहे ना, म्हणून गूळ लवकर मेल्ट होतो। तर गुळाला थोडंसं शिजवून घेऊयात। आपल्याला गुळाचे 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचे नाही, फक्त एवढं शिजवायचं आहे की गूळ तेलासारखं चिपचिपा झालं पाहिजे। गुळाला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 ते 2 मिनिटंच लागतात। तर पहा, गूळ मेल्ट होऊन घट्ट झालेला आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे। तर आपण गुळाला चेक करून घेऊयात। पहा, थोडंसं चिपचिपा म्हणजे तेलकट वाटत आहे ना। तर गॅस बंद करूया आणि एका बाउलवर चाळणी ठेवून गुळाला गाळून घेऊयात, ज्यामुळे गुळातला कचरा निघून जाईल। तर चला पटकन बर्फी बनवूया। आता बर्फीला टेस्टी बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया 1 चमच वेलची पावडर आणि 2 चमचे साजूक तूप टाकल्याने बर्फी छान शायनिंग येईल आणि खायला खूपच चविष्ट लागेल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
आता यामध्ये घालूया गरमागरम गुळाचं पाक. तर थोडं थोडं करून घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया, ज्यामुळे शेंगदाणे आणि तीळ पाकाला व्यवस्थित सोक करून घेतील. म्हणून पाक थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तर आपण पूर्ण पाकाला यात टाकून दिले आहे. सध्या तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटत आहे ना, पण जसजसं आपण याला मिक्स करणार आणि मिश्रण थंड होणार तसं तसं घट्ट व्हायला लागेल. तर आपण याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि मिश्रणही घट्ट झालेलं आहे. तर पटकन पूर्ण मिश्रण ग्रीस केलेल्या ताटात टाकूया आणि पॅचुलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात. तुम्ही वाटल्यास तर वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता. तर चला, आपली बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे. तर 10 ते 15 मिनटं अशी सेट होऊ द्यायची, कारण ही बर्फी खूप लवकर सेट होते. तुम्ही वाटल्यास तर 5 मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. पहा, 10 मिनटं झालेली आहे आणि बर्फी ही छान सेट झाली आहे. तर चाकूने कट करून घेऊयात. वाव, कट करतानाच वाटत आहे ना की किती मऊसूद सॉफ्ट बनली आहे. तर याप्रमाणे आपण कट करून घेऊयात. मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे, जी तोंडात टाकतेच विरघळेल. तर याप्रमाणे आपण सारी वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात. तर थंडीचे दिवस आहे, तर इम्युनिटीला बूस्ट करणारी, आयरनने भरपूर व 101 फायदे देणारी तुम्ही ही बर्फी एकदा नक्कीच करून पहा, जी खूप शक्तिवर्धक आहे, जी तुमच्या इम्युनिटीला बूस्ट करेल. तर तुम्ही ही बर्फी घरच्या सर्व लोकांना खाऊ घाला आणि सर्वांना स्वस्त आणि हेल्दी बनवा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.